अरे बाबा झोपला नाही? किती वाजले? ए विघ्नेश इकडे इकडे. हा बघ, हा जोक काय मस्त आले, ऐक जरा. हे बघ, पाकिस्तानला इंग्लिशमध्ये पाकिस्तानच म्हणतात, मग भारतालाच इंग्लिशमध्ये इंडिया का म्हणतात? का म्हणतात तर ऐक. आय फॉर इंडिपेंडंट, एन फॉर नेशन, डी फॉर डिक्लेअर्ड, आय फॉर इन अँड ए फॉर ऑगस्ट, इंडिया. कळलं का? कळलं का भारताला इंडिया का म्हणतात इंग्लिशमध्ये? बाबा तुम्ही खरंच इतके इनोसंट आहात? नाही म्हणजे तुमचा या मेसेजवर विश्वास बसतोय. काय झालं ना बसायला? हे मेसेज खरेच असतील ना. आता याच्यावर छापून आलेत म्हटल्यानंतर ते खरेच असणार. त्यांची टेस्टच घ्यावी लागणार आहे बहुतेक. हे बाबा काल मला एक मेसेज आला की तुम्हाला 1 करोड रुपयाची लॉटरी लागली आहे तर बँकेचे डिटेल्स पाठवा. काय सांगतोयस? तुला 1 कोटी रुपयाची लॉटरी लागली? हा. अरे क्या बात आहे बेटा. पण त्यांना लगेच काय पाहिजे पाठवून दे. 1 कोटी रुपये कशाला म्हणतात तुला कळतंय का? कल्याण होईल आयुष्याचं. वेड्या दे पाठवून त्यांना. मस्त 1 कोटी. क्या बात आहे. बाबा काय अहो रस्त्यावर येऊ आपण सगळे? हा? काय बोलताय तुम्ही? तुम्ही आधी मला प्रॉमिस द्या, काय काय या पुढे जे काही डिसिजन घ्याल त्याआधी मला विचाराल. काय म्हणजे काय? अहो बाबा हे सगळे फ्रॉड मेसेज असतात तो. हा ती लोक आपल्याकडून डिटेल्स घेतात आणि आपल्या खात्यातले पैसे काढून घेतात. बापरे, काय सांगतो काय तू? ते जाऊ दे, तुम्ही आधी माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्या, काय या अशा फ्रॉड मेसेजवर तुम्ही विश्वास ठेवणार नाही. ओके? नाही बाबा, अहो माझं आता शिक्षण बाकी आहे, माझं सगळं काही बाकी आहे, मला आयुष्यात फार पुढे जायचं. बाबा तुम्ही आताच तुमच्या सॅलरीवर सगळं माझं डिपेंड आहे. हो काय तुम्ही असं नाही, तुम्ही आधी मला वचन द्या, वचन द्या, वचन द्या. काय रे, काय झालं? डोकं का चेपून घेतोयस तू बाबांकडून? गो माझे बाबू. त्यांना समजाव. हा कसला तरी फ्रॉड फालतू मेसेजवर विश्वास ठेवताय. नाही ग नाही. हे असल्या मेसेजवर ठेवणं इतकं मूर्ख आहे का मी? माझा विश्वास नाहीच आहे या मेसेजवर. सहज आपली गंमत म्हणून बसल्या बसल्या त्याची फिरकी घेत होतो. कशासाठी? सौमित्र अजून आला नाहीये, त्याला फोन करा ना पहिला. सौमित्राला आत्ता मगाशी फोन केला ना आपण. येतो म्हणाला ना तो घरी. सारखा सारखा फोन काय करायचं त्याला? मग ताते गुरुजींना मेसेज टाका, त्यांना म्हणावं की साखरपुड्याची तारीख ठरवायला आम्ही उद्या सकाळी येतो. ताते गुरुजींना आत्ता इतक्या रात्री मेसेज पाठवायचा? नको, उद्या सकाळी करू आपण. राहू दे. बरं. तो आला बघ सौमित्र. काय रे, हा जेवून आलायस का न जेवता आलायस? जर जेवून आला असलास ना तर सगळं जेवण डोक्यावर थापणार आहे तुझ्या. थांब 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 जरा थांब. तू इतक्यात आलाय, त्याला जरा बसू दे, श्वास घेऊ दे. आले आला काय त्याला लगेच? थँक्यू. बोलली नाही ग आपल्याला. बघ ना, लांब गेली का ग आपल्यापासून? हे काय काय ऍक्च्युली काय झालं ना, सगळं अचानकच ठरलंय. काय केलंय तू? कशी दिसते मी? तुम्हाला कोण बोललं ग? काही नाही, चंद्रमोहन काकांनी रोकड्याला कॉल केला होता आणि मग रोकड्यानं ऐश्वर्याला सांगितलं. मग काय, मग ऐश्वर्यानी मला आणि आदिलला फोन केला आणि मग मी शौनाला सांगितलं. मग आहेत कुठे सगळे? वरती मारतात सौमित्रला. काय? तुला सांगायचं नव्हतं, तिला सांगायचं नव्हतं ना, विसरले. जाऊ दे, तुला कळलं ना आता. वरती पिटाई चालू आहे सौमित्रची आता. अरे यार बिचारा, मला भेटायचं आता सगळ्यांना. चल अरे यार प्लीज प्लीज असं वागू नका. ऐका, काही ठरलेलं नाही अजून, कशात काही नाही. मैत्रीच्या आई बाबांशी पण बोलायचं. काय चला. मी कुठे चालले? कुठे जायचंय? चला चला. बॅग घेऊ का? बॅग घेऊ ना आम्ही. काय सांगा ना मला. अरे कुठे जायचं? अरे कुठे जायचं ते तरी अरे आम्ही नेणार तुला दादा. शादी बन गई उमर कैद की. ऐक
याला इमर्जन्सी हॉस्पिटलला न्यायला लागेल, अतिदक्षता विभागातच न्यायला लागणार आहे त्याला. डॉक्टरांना न्यायला लागेल सोबत. हो का? बर मग काय तर मग मी थांबतो. नाही बरं थांबताय का? हो मी थांबतो. मी म्हणालो होतो ना काहीतरी गंभीर असणार. मी पण येऊ का तुमच्या बरोबर? थांबू इथं. ओके. एकदम ते पोटात दुखते त्यांच्या. नंबर माझा आहे, नंतर माझं झालेलं नाही अजून. माझे केस गळतात ते सांगायचं अजून डॉक्टरना. काय वरती तुला भेटायचं नाही त्यांना? अगं ते इथेच आहे. साखरपुडा ठरला. एका मुलाचा मी तू ए आता काय करायचं यांचं? काय करायचं? काय करायचं? काय कर, एक काम करू, फेकून दे याला खाली. कहीं मेरा सुहाग मत उजाड़ देना, कहीं मेरा सुहाग मत उजाड़ देना. साखरपुडा काय ठरला तर लगेच सुहाग का? इतके दिवस ह्याला मारायला टपलेली मुलगी आता खाली टाकतो तर लगेच वाचवायला निघाली. एक मिनिट तुम्ही सगळेजण या गोष्टीचा जरा जास्तच इश्यू करताय, असं नाही का वाटत आहे तुम्हाला? एक्झॅक्टली मी तेच सांगतो. अगं, वर पेशंट आहे, प्लीज असं वागू नका. ते कसं दिसतं? आपण उगाच इश्यू करतोय आपण सगळे नुसतं इश्यू करतो, बाकी काही नाही. आयशो इश्यू करू नकोस तू. मी काय इश्यू केलाय? आपल्याला तर माहिती पण नव्हतं त्यांचा साखरपुडा वगैरे ठरलाय. हा आणि बाकीचं काही तरी सांगतात का आपल्याला? यांना एक गोष्ट माहिती नाही आता. काय काय काय? अरे यांचं लग्न आहे आत्ता. आहे लग्न आत्ता आहे. अरे लग्न आहे खाली आत्ता इथे लग्न आहे. चला चला जायचंय लग्नाला जायचंय आपल्याला. नवरदेव चला चला. आपल्या सगळ्यांना मंगलाष्टक म्हणायला हवी. मी पुढाकार घेतो. सौमित्रम घाबरटम मैत्रेयी वात्रटम दोघे हातात हात घेत आहेतम. सगळे जमले तम उलटू धमालम पार्टी पाहिजे. ए आता ग्रूमम आणि ब्रायडममने एकमेकांच्या गळ्यात हार घालून घ्यावेत. चला. अय्या पाहू का हार? एक मिनिट, आदिल काय म्हणतोय? काय? आदिल काय म्हणतोय? सप्तपदी पूर्ण नाही झाली तर विधी पूर्ण होत नाही. एक मिनिट. प्रेमाचा अग्नी लावलाय आता मारा फेऱ्या. सप्तपदी चला 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 चला. एक मिनिट तुला खरंच वाटतं का ग की तू लग्नाचा डिसिजन घेण्या इतकी मोठी बिठी झालीस? मला तरी नाही वाटत, अजिबातच नाही वाटत. तू माझ्यापेक्षाही लहान होतीस लग्न केलंस तेव्हा. त्याचा काय संबंध आहे? मी तुझ्यापेक्षा लहान होते ना, तेव्हाही तुझ्या इतकी इमॅच्युअर नव्हते. 24व्या वर्षी मला तू झालेली होतीस. अच्छा, ओ 24व्या वर्षी. अच्छा, ओके मला आत्ता कळतंय. बरोबर, म्हणजे ते मजा मस्ती करायचं वय असतं ना, त्यावेळेस तुम्हाला कळलंच नसेल मूल कसं सांभाळायचं, म्हणून तुम्हाला कळलं नाही मला कसं वाढवायचं ते. नाही बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे, तुमची काहीच चूक नाही. स्टॉप इट.